तर नमस्कार भावा बहिणींनो. तर बघा सकाळ सकाळ व्हिडिओ चालू केलाय. तर लागली स्वयंपाक बनवायला. कशी तर कणिक मळून घेतली बघा. नवऱ्याला आमच्या जायला उशीर झालाय कामाला. मग इकडे बनवली बटाट्याची भाजी. अशी बनवली बघा. कोथिंबीर भरपूर झाली बघा आमच्यात, म्हणून आम्ही भरपूर कोथिंबीर घातली ह्यात. असं सरभरीत केली बटाट्याची भाजी. आणि लागले आता चपात्या बनवायला बघा. कणिक मळलं आणि तसंच लगेचच बनवायला घेतले. त्या उशीर व्हायला लागलाय म्हणून पटकन गोळा तयार केला. पातळ जरा. गरम तर लय होत आहे बाबा, लय म्हणजे लय गरम व्हायला लागले. पोरं झोपले ते अजून. लागले स्वयंपाक करायला. बघा मला स्वयंपाक चपात्या त्या करायला सांगा. पहिली चपाती करायला लागेल. आम्ही अशा एवढ्या एवढ्या साईजच्या चपात्या करतो बघा. लय जाड पण नाही आणि लय पातळ पण नाही, मध्यम अशा करतो. लय उशीर होतोय. एकट्या माणसानं सगळी कामं करायची म्हणजे लय अवघड आहे. उठल्यापासून भांडी घासली, जाळे भरून दिवसभराची पाटले. हे पाणी आलतं नळाला, पाणी भरून घेतलं. मग तिथनं घर झाडलं. मग आंघोळ केली. मग मला स्वयंपाकाला पुरेत उशीर झाला. भाजी केली पटकन कशी तर. कणिक मळली 15 मिनिटात भाजी. 15 मिनिटातच 10 मिनिटं भाजीला आणि 5 मिनिटातच कणकीचा गोळा मळून झाला. अर्ध्या तासात डब्बा तयार झाला आमचा बघा. असं पटापटा पटापटा काम करायचे असते ते. आणि आमच्या घरातले आळशी येतील लय म्हणजे ते उठते ते नाही तर डब्बा घेऊन पळते कामात. त्यांना काम होत नाही ते करणं. काय पाणी सध्या नळाला भरणं होत नाही. काय हितला झाडू तिथं मारणं होत नाही. लय अवघड आहे आमचं. सगळं एकटीनेच करायचं. आता मी पण कामाला जाणार आहे. 2 दिवसांनी मी पण जाणार आहे कामाला. काय लय अवघड आहे बघा. घरचं करून परत कामाला गाड घालायची. मग तर मी पण राहत नाही. हाय एवढी वाळून जाते परत. मग तर आमचा तवा बघा कसला काळा झालाय. लय पातळ झालाय म्हणून ना मी त्याला जास्त अशी घासतच नसते. भाकरी केलत्या म्हणून भाकरीला असा झालाय. मग चपात्यात त्याला चिटकत येतात बघा. मग काय करायचं, अशी कणकीला थोडंसं तेल लावायचं. तापलाय लगेच तापतोय. पातळ झाला का बघा बघा लगेच तापतोय. असं काळं होतंय. मग थोडंसं तेल लावून ना असं फिरवून घ्यायचं. मग तळाला चपाती चिटकून बसत नाही. कसला तापला चपाती लाटूस तर असं फिरवून घेतलं का नाही चिटकत नाही बघा चपाती. मग आता अशी टाकून घ्यायची. डागलत पण नाही. असं तव्यात फिरवली ना थोडीशी कणिक डागलत पण नाही. किती 2 चपात्या पटापटा लाटायच्या. 2 का 4 नेणार आहे माझ्या डब्याला का? मग काय दुसरं कोण आहे काय तर दुसऱ्याला डबा करायचा. आता मी नाश्ता बी केला नाही त्यामुळं 4 चपात्या बांधावं लागते डब्याला. बघा करपली डागली सध्या नाही चपाती. ती काय झाली काळ ती थोडंफारच होणारच की. मग पूर्ण चपाती चिटकली असते नाही तर. मग तवा काय बदलायला आहे काय? तवा आहे की दुसरा जाड, पण ह्याच्यात चपाती लगेच म्हणजे अशा पटापटा भाजते. त्या पातळ झालाय पण. मग जाड चांगला आहे का पातळ? दोन्ही पण चांगले. दोन्ही पण मला आवडते. आता जाड मध्ये जरा उशीर लागते भाजायला आणि पातळ मध्ये ना लगेचच भाजते. पहिली चपाती कोणाची पण अशीच येते कळलं का. मग पहिली चपाती जरा हे झाली का मग दुसऱ्या चपाती कसं जरा चांगली. तरी लगेच पातळ झाला का लगेच जागलाय लागले.
तापला पडलं जोरात. हम्म. आणि त्यात कणिक भिजू दिली नाही म्हणून जरा चपात्याच्या कशा येतात काय. पहिली तर अशी झाली आता दुसरी कशी येते तापला तवा म्हणल्यावर फास्ट लाटायचे आणि फास्ट टाकायचे पटापटापटा उरकायचं. 10 येतं काय मला करायलाच लागली पटापटापटा. आणि त्यात कामाला जायचं म्हणल्यावर औषध व्हायला लागला म्हणल्यावर तर जास्त. काय जेवण करता झाली भाजी चपाती. माझं टायमिंग झाला 8 वाजले. आता मी अजून जेवण 10 मिनिटं येते की करायचं. तरी 10 मिनिटात होईल की एक चपाती खाऊन होईल. कुठं होते आणि करते खाऊन. एवढ्यासाठी काम करू लागायची असते ती पाणी भरू लागायचं असते उठायचं असते जरा लवकर कळलं का. बरं बरं किती वाजता उठावं लागतं? किती वाजताचं नाही नाही पाणी भरायला किती वाजता उठावं अजून लागतं? पाणी कितीला येतं ते घरात माहिती नाही ना. मग आता 6 वाजता बाहेरची पाणी कामं येतं. 5ला बाहेरची कामं करायची म्हणल्यावर आम्हाला काय माहिती. आता आम्ही पण उद्यापासून कामाला गेल्यावर आम्ही पण घरचं करून बाहेरच्याच कामात जातो जाऊ आम्ही. गाड्यांचं लय अवघड आहे बाहेरचं नुसतं होत नाही बाहेरला. बाहेर आम्हाला लय काम असते ती. लय असते तर बघून नरडी पाय देऊनच करून घेते ती कामं त्यांची. सोलापूरला गेले का सोलापुरातनं बाहेर निघस तर दुनियाचा टाइम होतो. नुसती गाडीत बसून टिरिंग भिंगवायला काम असते तिने. मग काय ते करणाऱ्यालाच कळतंय कोणाचं काम. बसायचं जरी काम असलं तरी त्याला ती जड असते. टोपल्या तर चपात्यानं गच्च भरलंय टोपलं. बर खाणं न करणं पण आता डब्याला लागते म्हणून करायची पाहायला. काय तर चिवडा फेवडा करायचा मग जास्त झाले म्हणल्यावर. चिवडा तर केला कोण खातं काय त्याला चटणी तेल मीठ लावायचं आणि फेकून द्यायचं. त्याच्याऐवजी ते वाळल्या चपात्या कुत्र्याला ते टाकून दिलेलं बरं. गच्च भरलं टोपलं हं. खातच नाही ती पोरण.